नमस्कार. सुधा कुलकर्णींच्या मायक्रो कुकरी क्लासेसमध्ये आपणा सर्वांचं मी सुधा कुलकर्णी मनापासून स्वागत करते. मायक्रो कुकरी क्लास म्हणजे यामध्ये मायक्रोवेव्हमध्ये सोप्या पद्धतीने पदार्थ करायचे तर आहेतच, पण त्याचबरोबर मायक्रो म्हणजे अगदी बारकाव्यांसह हे पदार्थ करायला शिकायचे हे या क्लासचं वैशिष्ट्य. महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज, विदेशी, नॉनव्हेज, बेकरी असे अनेक प्रकारचे पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण असे सर्व पदार्थ आपण क्रमाक्रमाने यामध्ये करणार आहोत. या क्लासमध्ये शिकवले जाणारे सर्व पदार्थ माझ्या मायक्रोवेव्ह ग्रिल कन्व्हेक्शन कुकरी गाईड या पुस्तकातून घेतलेले आहेत. या पुस्तकामध्ये मायक्रोवेव्ह ग्रिल कन्व्हेक्शनची शास्त्रीय आणि तांत्रिक माहिती आहे. याशिवाय अगदी उपयुक्त अशा भरपूर टिप्स आहेत आणि इंडियन कुकिंगसाठी खास विकसित केलेली अशी माझी स्वतःची काही तंत्र आहेत. मायक्रोवेव्हचा योग्य आणि किफायतशीर वापर कसा करायचा हेही याच्यामध्ये आहे आणि पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण अशा 300 पदार्थांचा खजिना यामध्ये. पदार्थ गॅसवर करणं आणि मायक्रोवेव्हमध्ये करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. तो मायक्रोवेव्हमध्ये कसा करायचा, कुठल्या भांड्यात करायचा, कुठे ठेवून करायचा, कुठल्या मोडवर करायचा, कधी झाकून करायचा, कधी न झाकता करायचा, किती पॉवरवर करायचा, अशा अनेक गोष्टींचा उलगडा ह्या व्हिडिओज पाहताना तुम्हाला आपोआप. त्याचबरोबर पदार्थाची पूर्वतयारी कशी करायची, साहित्याची मांडणी कशी करायची, पदार्थ किती प्रमाणात घ्यायचे, ते कसे वापरायचे या गोष्टीही सहज लक्षात येतील. पदार्थ तयार होत असताना प्रत्येक टप्प्यानंतर तो कसा दिसतो हे तुम्हाला पाहता येईल आणि त्यामुळे प्रत्यक्ष पदार्थ करताना करायला तो अतिशय सोपा वाटेल. तर आज आपण करणार आहोत काही चायनीज पदार्थ. चायनीज पदार्थांपैकी आपला पहिला पदार्थ आहे स्वीट कॉर्न सूप. स्वीट कॉर्न सूप आपल्याला साहित्य लागणारे 1 वाटी स्वीट कॉर्नचं मिक्सरमधून केलेली पेस्ट, थोडे स्वीट कॉर्नचे दाणे, गाजराचे तुकडे आणि कॅप्सिकमचे तुकडे रंगासाठी, मीठ, साखर हे चवीनुसार घालायचे, चिमूटभर अजिनोमोटो, 1 टीस्पून बटर आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर. प्रथम कॉर्नफ्लोअर आणि बटर चांगलं मिक्स करून मायक्रोवेव्हमध्ये 1 मिनिट हाय पॉवरवर देऊन घ्यायचे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घ्यायची. आणि ही पेस्ट सूपच्या मिश्रणामध्ये घालायची. ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं, चवीप्रमाणे साखर, मीठ आणि चिमूटभर अजिनोमोटो असं सर्व घालून 5 मिनिटं हाय पॉवरवरती शिजवायचं. आता यामध्ये आपल्याला पातळपणा हवा असेल त्यानुसार पाणी घाला. आपलं सूप तयार झालेलं आहे. याच्यामध्ये गार्निशिंगसाठी थोडीशी कांद्याची पात घातली की सूप तयार. तयार सूप व्हिनेगार मधल्या मिरच्या